महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। कर्तव्यदक्ष कार्यसम्राट खासदार सुनील तटकरे यांनी कोलाड आंबेवाडी नाका येथील महामार्ग व उड्डाणपुलाची केली पाहणी। मुंबई गोवा महामार्गाचे काम सरकारने हाती घेतल्यापासून त्या कामात ठेकेदार याचा मनमानी कारभार सुरू आहे। तर गेली अनेक वर्ष रखडलेल्या कामाबाबत अनेकांची नाराजी, तर काही ठिकाणी ग्रामस्थ नागरिकांना विश्वासात न घेतात मनमानी कारभार याचा ठराव या आंबेवाडी ग्रामपंचायतीत घेण्यात आला। तरीही दुर्लक्ष झाल्यामुळे सदरच्या मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाची सुरू असलेल्या कामावर ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत 10 जानेवारी रोजी आमरण उपोषण करण्याची तयारी दर्शवित असल्याची बातमी मिळताच दखल घेत रायगडचे कर्तव्यदक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या उड्डाणपूल व रस्त्याची पाहणी करून संबंधित अधिकारी याला धारेवर धरले। पुढील निर्णय होईपर्यंत काम थांबवण्याच्या सूचना दिल्या। यावेळी खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यशवंत गोटकर, विजय जैने, पाटीदार रोहा उपविभागीय अधिकारी राजेंद्र दौडकर, कोलाड सपोनी नितीन मोहिते, अंमलदार नरेश पाटील, मंगेश पाटील, युवा कार्यकर्ते राकेश शिंदे, संतोष बाईत, संजय मांडलुसकर, संजय राजीवले, कुमार लोखंडे, बंड्या राजीवले, शैलेश सानप, भरत सातांबेकर, जगदीश प्रभू, लाला शिंदे, प्रदीप एकबोटे, अविनाश पलंगे, प्रफुल्ल बेटकर, पारसमल जैन, भावेश जैन, उदय राजपूरक, प्रमोद लोखंडे, जोपा सेठ, असंख्य व्यापारी वर्ग, रिक्षा तसेच मिरडोर संघटनेचे पदाधिकारी व असंख्य सदस्य उपस्थित होते। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे क्रॉसिंग जवळ होत असलेली वाहतूक कोंडी, यामुळे होणारे अपघात याविषयी उपाययोजना करण्यासाठी ठेकेदार यांच्याजवळ चर्चा केली। शिवाय उड्डाणपुलाचे पिलर हे अंबर सावंत मंदिरापर्यंत होणार यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चर्चा करण्यात येईल। तसेच ग्रामस्थांच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यात येतील असे सांगण्यात आले। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी, रोहा, रायगड।